नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, राजकारण असेल, समाजकारण असेल, एखादी संघटना असेल किंवा राजकीय पक्ष असेल, या संघटना पक्षांमध्ये जो त्या संघटनेचा पक्षाचा अध्यक्ष असतो त्या अध्यक्षाच्या परवानगीनंच काही निर्णय हे होत असतात. ही अत्यंत सामान्य अशी प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया अगदी गल्लीतल्या एखाद्या मंडळापासून ते राजकीय क्षेत्रातल्या राष्ट्रीय पक्षापर्यंत सुद्धा अशीच राबवलेली असते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये काही निर्णय हे 2-4 दिवसापूर्वी झाले आणि या निर्णयावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चर्चा केली आणि अजित पवार यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात काही निर्णय हे केले जातात असं विधान त्यांनी केलं. लहान तोंडी मोठा घास घेण्याची सवय रोहित पवार यांना अगदी त्यांच्या पहिल्या आमदारकीच्या टर्मपासून आहे. हे महाराष्ट्राला माहीत आहेच, कारण त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांवर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आरोप हे केलेले आहेत, टीका टिप्पणी केलेली आहे. म्हणजे अगदी आपली पहिली दुसरी टर्म आहे, हे इतक्या राजकीय अनुभवातून आपण काय बोलतो याची जाणीव रोहित पवार यांना आहे असं अजिबात वाटत नाही. त्याचं कारण काय आहे तर आजच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना रोहित पवारांच्या उपस्थितीतच त्यांच्या चुरूचुरू बोलण्याचा समाचार घेतला. अजित पवार थेटच बोलले की माझ्या पक्षानं काय निर्णय घ्यायला हवेत याचे सल्ले आता मला इतर लोक देत आहेत. आम्ही कुणाच्या भानगडीत पडत नाही, तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो, असं अजित पवार हे बोलले. आणि अजित पवार हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे स्पष्टपणानं बोलले. आणि हे बोलत असताना अजित पवार यांनी एक गोष्ट अधोरेखित केली की राजकीय अनुभव, राजकीय सिनियरिटी आणि याचा त्यांनी जाणून बुजून केलेला उल्लेख. आणि हा उल्लेख करत असताना व्यासपीठावर रोहित पवार यांच्याच पक्षाचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्यांनी 9-10 वेळा या राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे असे माजी मंत्री जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी एक उदाहरण दिलं की जयंत पाटील, अजित पवार, स्वर्गीय R.R. पाटील, दिलीप वळसे पाटील ही जी मंडळी आहेत, ही मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेत 1990ला पोहोचली. म्हणजे हे सगळे आमदार 1990च्या बॅचचे आमदार आहेत. आणि 1990ला ज्यावेळी ते पहिल्यांदा आमदार झाले, 1995ला ते दुसऱ्यांदा आमदार झाले, त्यावेळेला महाराष्ट्रात शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार हे आलेलं होतं. स्वर्गीय मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले होते. आणि 95चं सरकार संपता शरद पवार यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. 99च्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि आय काँग्रेस हे दोन्ही काँग्रेस पक्ष वेगळे वेगळे लढलेले होते. आणि निवडणूक पश्चात सरकार स्थापनेसाठी एकत्र येण्याची चर्चा ही महाराष्ट्रात सुरू झालेली होती. त्यावेळेला अजित पवार, जयंत पाटील, R.R. पाटील वगैरे मंडळींची ती तिसरी टर्म होती. आणि या तिसऱ्या टर्ममध्ये सुद्धा या मंडळींना शरद पवारांनी चर्चेत विचारात घेतलेलं नव्हतं. त्यांना 99च्या मंत्रिमंडळामध्ये भले मंत्री केलं, हा भाग वेगळा, पण सरकार स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी करून घेतलेलं नव्हतं. ज्या वेळेला त्यांची तिसरी टर्म होती, त्यांना सांगायची गोष्ट आहे की 3-3 वेळा आमदार होऊनसुद्धा फारसं काही विचारात घेतलं जात नव्हतं. 2004च्या निवडणुकीत कुठंतरी आमचं मोजमाप होऊ लागलं असं अजित पवार यांनी सांगितलं. याचा अर्थ काय की 3-3, 4-4 वेळा निवडून आल्यानंतरसुद्धा ज्या महत्त्वाच्या पक्षाच्या बैठका असतात, ज्या बैठकांमध्ये महत्त्वाचे निर्णय प्रक्रिया राबवली जाते, त्यामध्ये या आमदारांना स्थान मिळत नव्हतं. ते आज रोहित पवार पहिल्याच आपल्या आमदारकीच्या टर्ममध्ये काय बोलत होते आणि आता तर ते अगदी 1000-1200 मतांनी निवडून आलेले आहेत. त्यावर सुद्धा अजित पवार यांनी भाष्य केलं, ते मी नंतर बोलेन. पण त्यांना हे सांगायचं आहे की पहिल्या दुसऱ्या टर्ममध्ये आपण खूप मोठे नेते झालेले आहोत, आपण मोठं बोललं पाहिजे, भाषणं केली पाहिजेत, माध्यमांमध्ये आपल्याला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली पाहिजे. ही जी भावना सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये वाढीस लागलेली आहे, हे किती घातक आहे हे अजित पवार यांना सांगायचं होतं. आणि त्यांचा रोख होता तो रोहित पवार यांच्यावर होता. कारण आपण बघतोय रोज ट्विटरच्या माध्यमातून असेल किंवा माध्यमांमध्ये बोलणं हे रोहित पवार यांचं नित्याचं बनलेलं आहे. कारण माध्यमांनाही सध्या बोलणारी लोकं हवी असतात, बातम्या हव्या असतात, नरेटिव्ह एखादा तयार करायचा असतो. आणि त्यासाठी आपण बघतोच की रोज खासदार संजय राऊत हे सकाळी 9 वाजता पत्रकार परिषदेचं रतीब हे गेले कित्येक वर्ष घालत आहेत.
त्याप्रमाणे रोहित पवार असतील, ही मंडळी जी आहेत ही मंडळी माध्यमजीवी झालेली आहेत का असा वाटावं इतकं त्यांचं माध्यमांसमोर येणं आणि राजकीय विधान करणं हे नित्याचं बनलेलं आहे. आणि हरकत नाही, बोललं पाहिजे, बोलण्याचं स्वातंत्र्य हे प्रत्येकाला आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाची बाजू ही मांडली पाहिजे, याबद्दलसुद्धा काही दुमत असायचं कारण नाही. मात्र ते जे बोलत असतात त्याला आधार काय आहे आणि आपल्या बोलण्याचे अन्वयार्थ हे काय निघू शकतात याचासुद्धा विचार हा करणं आवश्यक आहे. रोहित पवार ज्या पक्षाचे नेते आहेत, आमदार आहेत, त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जयंत पाटील आहेत. आणि हे जयंत पाटील किती वेळा माध्यमांसमोर येतात आणि आल्यानंतर ते काय बोलतात, त्यांच्या बोलण्याची पद्धत काय आहे, हे सुद्धा रोहित पवार यांच्यासारख्या नवख्या आमदारांनी जाणून घेण्याची आवश्यकता आहे. अजित पवार यांनी आज रोहित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला आणि रोहित पवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये, आजचा ज्या कार्यक्रम सांगली जिल्ह्यात झाला त्या भाषणामध्ये असं बोललेलं होतं की अजित पवार हे गावकीकडं जास्त लक्ष देतात, त्यांनी थोडं भावकीकडं सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. यावर अजित पवार यांनी खूप मिश्किल भाषेमध्ये टीका केली आणि सांगितलं, भावकीकडं लक्ष दिलं म्हणूनच तू निवडून आलायस. केवळ पोस्टल बॅलेटवर रोहित पवार हे निवडून आलेले आहेत असा उल्लेख अजित पवार यांनी केला. तुम्ही निवडून आलेला आहात हे लक्षात घ्या, अशा पद्धतीनं हे त्यांनी सांगितलं. अगदी निसटचा विजय तुमचा झालेला आहे, इतक्यात ढगाला हात लावून चालणार नाही असा त्यांचा बोलण्यामागचा मतितार्थ होता. कारण खूपच म्हणजे पवार यांच्या घराण्यातली आत्ताची जी पिढी आहे यामध्ये रोहित पवार हे दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत कर्जत जामखेड मतदारसंघातून. आणि माध्यमांमधलं जे बोलणं आहे त्यांचं ते फारसं शरदचंद्र पवार पक्षालासुद्धा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षालासुद्धा पचलेलं आहे असं दिसत नाही. कारण त्यांच्या बोलण्यातला तसा फारसा काही बोलण्याला आधार असतो असं नाही. कालच त्यांनी बोलता बोलता असं विधान केलेलं होतं की अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा हायजॅक केला जातो आहे. आणि या बोलण्याला अर्थ काय आहे? अजित पवार यांच्या पक्षामध्ये जे प्रमुख नेते आहेत त्यामध्ये त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आहेत, छगन भुजबळ आहेत आणि काही मंत्रीसुद्धा आहेत. हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत आणि पक्षामध्ये निर्णय करत असताना किंवा कुठल्याही पक्षामध्ये निर्णय होत असताना हे जे प्रमुख नेते असतात त्या नेत्यांच्या संमतीनंच हे निर्णय होत असतात. कोणा एकट्याच्या मतानुसार किमान राजकीय पक्षामध्ये तरी निर्णय होत नाहीत. कारण असे जर का निर्णय एखादा नेता आपल्या व्यक्तिगत मतानुसार घ्यायला लागला तर त्या पक्षाची वाटचाल ही दीर्घकाळ समाधानकारक राहील अशी शक्यता अजिबात नसते. आणि अजित पवार यांच्यासारख्या 8 वेळा निवडून आलेल्या आणि 5 वेळा उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला ही गोष्ट माहीत नसावी असं निश्चित नाही. पण केवळ 1000-1200 मतं दुसऱ्यांदा निवडून आलेल्या रोहित पवार यांनी याचं भान ठेवणं हे आवश्यक होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. ते असं न ठेवता त्यांच्या पक्षात म्हणजे अजित पवार यांच्या पक्षात अजित पवार यांना विचारलं जात नाही किंवा त्यांच्या मताला फारशी किंमत नाही किंवा अन्य नेते हा त्यांचा पक्ष हायजॅक करायला निघालेले आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीची विधानं त्यांनी केली. निश्चितच ही विधानं खटकणारी आहेत. त्यामुळंच अजित पवार यांनी आज संधी मिळताच रोहित पवार यांचे कान टोचलेले आहेत. आणि हा प्रकार आजच घडला आहे किंवा आजच केलं त्यांनी असं नाही. यापूर्वीसुद्धा ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावलेलं आहे, त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की रोहित पवार यांचं जे राजकीय लॉन्चिंग आहे ते लॉन्चिंग कसं आम्ही केलं आणि रोहित पवार यांना कसं निवडून आणलं. सुरुवातीच्या काळामध्ये ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते, नंतर विधानसभेसाठी सुद्धा त्यांनी त्यावेळेला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं बारामती आणि त्या परिसरामध्ये ज्या जाहीर सभा झाल्या त्यामध्ये सांगितलेलं होतं. तरीसुद्धा रोहित पवार हे ऐकायला तयार नाहीत आणि त्यांची जी गाडी आहे ती सुसाट सुटलेली आहे. त्याचा समाचार अजित पवार यांच्यासारखा नेता घेणार नाही असं निश्चित होणार नाही. आज त्यांनी संधी मिळताच ते केलं. एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आपल्याला हे बघता येईल याकडं. महाराष्ट्राच्या राजकारणात रोहित पवार असे अनेक आमदार खासदार आहेत की त्यांची पहिली दुसरी टर्म आहे पण ते राज्याचे नेते वगैरे आपण आहोत असं स्वतःला समजतात आणि माध्यमांमध्ये बरळत असतात. ते केवळ कुठल्या एका राजकीय पक्षाबद्दल बोलतोय असं नाही. जवळजवळ सर्वच राजकीय पक्षामध्ये अशा लोकप्रतिनिधींची काही कमी नाही आहे. कुणाला कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षामध्ये हे आहेच. या सगळ्यांसाठी आजचा अजित पवार यांनी रोहित पवारांना दिलेला सल्ला हा लागू पडतो असं इथं निश्चित म्हणावंसं वाटतं. कारण ठीक आहे, मतं मांडण्याचा अधिकार जरी असला
तरी त्याला आधार असला पाहिजे, त्या बोलण्याला शब्दाला वजन असलं पाहिजे, त्या बोलण्याची थट्टा चेष्टा ही समाजात होता कामा नये याची जाणीव असली पाहिजे. यासाठी या राज्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये जे काही मोठे नेते होऊन गेले त्यांची भाषणं त्यांनी काय केली, माध्यमांसमोर ते कशा पद्धतीनं त्यांचा वावर असायचा ते बोलायचे, जाहीर सभामध्ये ते कसं बोलत होते याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. समाज माध्यमांवर आणि माध्यमांमध्ये चमकायला मिळतं म्हणून आपण काहीतरी बोलतो किंवा आपण बोललंच पाहिजे या विषयामध्ये असं म्हणून असं समजून जे लोकप्रतिनिधी सध्या राजकीय क्षेत्रामध्ये वावरतात त्यांच्यासाठी आजचा अजित पवार यांचा सल्ला हा अगदी चपकल आहे असं म्हटलं तर इथं चुकीचं ठरू नये. हा विषय आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.